हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. बघायला चाललोय आम्ही. तर गुड मॉर्निंग पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज फर्स्ट ब्लॉग आहे, शूट करतोय कारण की लय दिवस झालं ब्लॉग शूट केलं नाही. आता जवळजवळ 15 दिवस झालं लग्नाच्या वेळेस शूट केलं ब्लॉग, त्यानंतर आज करतो कारण मध्ये काही केलंच नाही. आज आहे सुट्टी आपल्याला, सोमवार. तर वैष्णवी वगैरे यायला लागली आहे तिकडून, तर तिला आणायला चाललो आहे मी आता मेट्रोने. तर आता आवरलं वगैरे सगळं, आंघोळ वगैरे केली. हात लय दुखायला लागले. आईला मदत करत होतो, ते ताक नाही काय म्हणतात त्याला, तूप करायचं, ते घुसाळीत असतं ना ते रवीने, ते करत होतो. आता त्याचा एक व्हिडिओ येणार आहे, परत दुपारी लाईव्ह येणार आहे, तुम्ही पण या लाईव्ह बघायला. आता चाललं मी वैष्णवीला आणायला. वैष्णवी आम्ही यायला लागले, त्यांना मेट्रोने आणायचं जाणार आहे. तर मग बघूया आता आजचा दिवस कसा काय जातो, ते काय काय होतं दिवसभरात. रील वगैरे शूट करायचे, लाईव्ह यायचे. आज लाईव्हला पण नक्की लाईव्ह येणार मी आज दुपारी 2-3 वाजता वगैरे, असं येईल काहीतरी टायमिंग सांगितलं असतं मला आधी इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती. आणि मग त्याला सोडायचं आहो त्याला कॉलेजला. बघा यायला लागलाय तो. तर निघालो आत्ता मी. तर चला आता निघूया. आणि काळजी घ्या सगळ्यांनी, कारण ऊन भरपूर वाढलेलं आहे. चष्मा, गॉगल, टोपी वगैरे काय काय सनस्क्रीन वगैरे ते सगळं वापरा, त्यामुळं काळजी घ्या. चला आता निघूया. काय आला बघा. हा बोल पोरींशी बोल. कुठं थांबली म्हणतोय बघा. चला लेट्स गो. आता मेट्रोचे दवा का मी आलो तरी हे भेटले तर आपल्याला इथं. आणि ह्यांचं म्हणणं आहे कसं, हेल्मेट घेऊन जा सोबत, नाही तर हरवतील म्हणजे चोरून देईल. पण मी लाल कलरचं घेतलं त्यामुळे ना का चोरणार नाही कोण, असं ते जरा वेगळा कलर त्यामुळे चोरू शकत नाही ते. बरोबर आहे का नाही? का ठेवता तुम्ही रिक्षात? मग बरोबर ठेवतो, हा मग त्यांच्या रिक्षात देतो मग. बरोबर आहे. काहीच मी आलो आता वनवासी मेट्रो स्टेशनला. तर आपल्याला मस्त दादा भेटले होते. तर आता चाललो मी त्यांच्याकडे हेल्मेट दिलं आहे, कारण कोणी चोरून नेऊ नये म्हणून, नाहीतर एक तर लिहायला पडेल आधी पैशाची कमी आपल्याला, त्यामुळं त्यांच्याकडे दिले आता. आणि मी चाललो आता. वैष्णवी पण निघाली, तिकडून मॅसेज आला तिचा. तर चला आता जाऊया. लय दिवसांनी मेट्रोचा प्रवास करतोय, तिकीट बुक करतोय. आपल्याला जायचं वनाजीतून रामवाडीला. 30 रुपये एक तिकीट घ्यायचं एकच. इथं पुढे QR रुपये व्हॉट्सअप तिकीट घेतो. चला सुरू ठेवा. 1 मिनिट. गाईडचं आपण तिकीट वगैरे सगळं काढून झाले. आपण निघाला तिकीट वगैरे सगळं काढले. ऑनलाईन प्रोसेस वगैरे ते पण फेसबुकला पण व्हिडिओ टाकणार मी, त्यामुळे नक्की बघा कसं प्रोसेस वगैरे काय ते तिकीट वगैरे काढायची मेट्रोची. चला आता येईल आता मेट्रो, थांबली तिकडे स्टेशनला. ओ देखो काही पोचलो आता रामवाडीला. वैष्णवीतून आली जवळ, 1 मिनिटात येईल. लगेच निघणार आपण रिटर्न. माझी काही दिवसांनी भेटते, 8 दिवस झाले आता बघितलं तिला. काही नाही वैष्णवी आम्ही आलेलो होतो, आम्ही निघालो परत खायचं ज्यूस वगैरे पिला आम्ही आत्ता आणि निघालो परत रिटर्न. कशी दिसते? देखो रामवाड़ी का मेट्रो स्टेशन, और हम निकले अभी वनाज के लिए. इसको भीती वाट रही है इसमें एक्सीलेटर पे. देखो मेरे को पकड़ के बैठी है, डायरेक्ट पाय उचलून ठेवले यावरती. हात सोड माझा, बडवून पाडशील. आता गणपत मी आणि ज्ञान्या आणि आम्ही 3 जण असं चाललो एका ठिकाणी. ते सरप्राईज असणार आहे गाण्याकडून. गाणे माझा मित्र, जो तुम्ही कोकणातल्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. तर आम्ही 3 जण चाललो आता बाहेर एका ठिकाणी. तर ते सरप्राईज असणार पुढच्या महिन्यासाठी, पण आता प्रश्न तुम्हाला सांगून ठेवलं. थोडे दिवस थांबा, सरप्राईज असणार आहे ते पण. आम्ही कुठं जातो वगैरे काही ते दाखवणार नाही आहे, पण जस्ट आम्ही सांगतो तुम्हाला की चाललं आहे म्हणून आम्ही 3 जण. कळाल नेक्स्ट मंथमध्ये काय सरप्राईज आहे ते. बघायला चाललोय आम्ही. नवीन लग्न करायचं आता. याला पण पोरगी देतो, तेव्हा पोरगी बघायला चाललोय मला.
ज्याचं काम आहे त्यासाठी आलो आम्ही. तर आमचं काम नाही, आम्ही दोघांनी बुट घातलेत. आणि ज्याचं काम आहे त्यांनी बघा काय घातले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. बस 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 तेवढं. हा बाबाल सर, बाबाल सर तू सर आता बाबाला केक कापू नको. हे बाबाल सर धर हे बाबाल सर तू इकडे बघ. खाली बस, खाली बस. हा आजिल सर आता, आजिल सर. हा खाली पडला, खाली पडला. हा हा आजीला. आणि आम्हाला आम्हाला सार पटकन चल. हातात घे, हातात घे, हातात. तसं नाही, तसं नाही टाकायचं, तसं नाही. जेव्हा जाकी, जेव्हा जाकी तिकडे बघे. फोटो फोटो इकडे इकडं. चालत इधर इधर. थँक्यू.